नमस्कार. आज बनवणार आहे मी हिरवा चना मसाला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हिरवा चण्यामध्ये खूप सारे प्रोटीन आहेत. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर चला, खूप सारे याचे फायदे आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी चणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने आणि त्यांना 7 ते 8 तास मी भिजत घालणार आहे आणि रात्री भिजत घालणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण बनवणार आहोत. तर मिक्सरमध्ये आता वाटण करून घेऊया. त्यात मी मिक्सरमध्ये टोमॅटो, एक मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि याचे वाटण करून घ्यायचं. आपल्याला पाणी घालायचं नाही. आता कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये जिरं आपलं थोडं फुललं आहे. त्यात हिंग परतून घ्यायचं आहे. हिंग, तमालपत्र, अगदी 2 सेकंद आपल्याला सगळ्या वस्तू परतून घ्यायच्या आहेत. आणि खडे मसाले अगदी थोडे थोडे घातले आहेत मी. लवंग, दालचिनी, काळी मिरी, अगदी 2 मिनिट मसाला परतून घेतला आहे. त्यात मी 2 कांदे घातले आहेत. कांदे उभे कापलेले आहेत आणि कांदेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कांद्यांना बघा लालसर कलर आलेला आहे. कांदे आपले परतून झालेले आहेत. आता त्यात जे टोमॅटोचं वाटण केलं मी ते घालणार आणि आता वाटणसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मस्त तेलामध्ये. आणि वाटण अगदी 5 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. वाटणला बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि त्यात मी आता थोडंसं पाणी घालते की जे वाटण आहे ते असं एकजीव होईल, आपलं मस्त बाइंडिंग येईल त्याला. आता यात मी 1 टेबलस्पून मिरची पावडर, छोले मसाला घातला मी, हळद, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ. आणि आपण मसालासुद्धा परतून घेणार आहोत. आता मसाला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. यात मी 1 टेबलस्पून तूप घातलं आहे. तुपामुळे याला मस्त चव छान येईल आपल्या छोल्यांना. आणि अगदी थोडं पाणी घालून मसाला परतून घ्यायचा आहे. बघा मसाल्याला हलकंसं तेलसुद्धा सुटलेलं आहे. यात आता मी हिरवे चणे घालत आहे आणि चणेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत. अगदी चणे आपल्याला त्यामध्ये 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे. परतल्यामुळे आपल्याला आपल्या भाजीला अगदी मस्त स्वाद येईल. आणि यात मी थोडं गरम पाणी घातलं आणि परत आपण चणे 5 मिनिटं मसाल्यामध्ये चणे शिजू देणार आहोत. हे असं मसाल्यामध्ये शिजू दिल्यामुळेच आपल्या भाजीला चव येणार आहे. अगदी 5 मिनिटं झाले आहेत शिजून बघा. आता मी त्यात गरम पाणी घातलं आहे. गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाण्यामुळे कुकिंग प्रोसेस थांबत नाही. मी सगळी भाजी बनवताना त्यात मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही सुद्धा जरूर तसंच करा. आणि बघा आता भाजीला उकळी आलेली आहे छान. अगदी 2 मिनिटं उकळू द्यायचं आहे. आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि त्याच्या 2 शिट्ट्या आपण घेऊन घेणार आहोत. आपले चणे शिजण्यासाठी 2 शिट्ट्या लागतील. शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आपल्या. अगदी 5 मिनिटाने तुम्हाला दाखवते बघा. भाजीला बघा तरी किती सुंदर आलेली आहे आणि दाटसरपणा पण खूप मस्त आलेला आहे भाजीला बघा. यात कोणत्याही प्रकारचं मी वाटण घातलेलं नाही तरीसुद्धा भाजीला बघा दाटसरपणा किती खूप मस्त आलेला आहे.
यात मी किचन किंग मसाला घातला आहे. यामुळेच आपल्या भाजीची चव अजून अधिक वाढणार आहे. हा सिक्रेट मसाला या भाजीत मी टाकलेला आहे आणि जशी हॉटेलसारखीच आपली भाजी अगदी तशीच झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या प्रकारे करून बघा. अगदी मस्त आणि चविष्ट आपली भाजी झालेली आहे. बघा कलरही किती भन्नाट आलेला आहे आपल्या भाजीला आणि खूप मस्त भाजी झाली आहे. आणि तुम्ही सुद्धा जरूर करून बघा. फक्त यात मसाला कितपत परतायचा आणि चणे टाकल्यावर 5 मिनटं परतू द्यायचा मसाला, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.